गावाला जाणं मला एवढं महागात पडेल असं वाटलंच नव्हतं कधी, नाहीतर मी गावालाच गेली नसती. सकाळ सकाळ फरशी चमकायचं काम हाती घेतलं होतं. मग काय फरशी चमकून स्वतःलाही चमकून घेतला म्हणजेच नाही, आंघोळ बी करून घेतली हो. त्यानंतर मस्त अशी देवाची पूजा बिजा करून घेतली. पूजा तर छान झाली होती आजची माझी. त्यानंतर घेतलं हाती काम. ह्या झुरळाने अक्षरशः वैताग आणला. हाय नाही तिथं झुरळ जाऊन बसल्यात, नाही एक नाही तर नाही दुसरे कामं आहेतच माझ्या मागं. आणि ही पोरगी बघा कशी कामं वाढून ठेवती. काम तर करू लागत नाही आईला, पण वाढून ठेवायचं काम करते. आणि एवढं मरणाचं गरम होतं की कामही करू वाटत नाही या पुण्यात तर. आणि कोण शाण्याने म्हणलं होतं पुण्यात इथं ऊन काय, एवढं ऊन लागतंय आणि एवढं गरम होतं की अक्षरशः घराच्या बाहेर येऊ निघू वाटत नाही. मे महिन्यात तर अजून यायचा बाकी. म्हणलं चला ह्याची रील लई चालली खरबुजाची, आपण बी करून बघावं कसं लागते. केलं कट, मग त्यातलं बी काढून घेतलं. त्यातला गर काढायचा, हाय नाही तेवढा गर काढायचा, थोडा पण नाही ठेवायचा. सगळा गर काढून घ्यायचा आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये असा ओतून घ्यायचा बरं का. त्यानंतर ओतून घेतल्याच्यानंतर अजून बघायचं हाय काय त्यात. मग सगळा गरबीर काढून घेतला त्यातला आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते गर टाकून घ्यायचा. जेवढा आपल्याला लागतो तेवढं टाकून घ्या. आणि त्यानंतर थोडंसं दूध टाकलं होतं मी, अर्धा ग्लास. त्यानंतर थोडीशी 2 ते 3 चम्मच साखर टाकून घेतली. आणि आपल्याकडे ड्रायफ्रूट असेल तर टाकायचं, नसेल तर नाही टाकलं तरी चालतात. आणि 2 आईस्क्रीमचे चमचे टाकले गे. आणि त्यानंतर मी मिक्सरला गरा फिरून घेतलं 4 ते 5 मिनटं. आणि अशा मस्त तयार झाला होता ना, दिसायला तरी एकच नंबर दिसत होता. ह्याच्यात काय पिता येते म्हणलं. शेवटी ग्लासातच ओतून पिला हो, उगं स्टाईल मारली यात टाकून. आणि खरंच मस्त झाला. मग काय सायंकाळच्या वेळेला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो. आज होत्या एकादशी, त्यामुळे मस्त असं दर्शन वगैरे करून घेतलं मायालेकीनी. आणि त्याचनंतर पुढं मारुतीचे मंदिर होतं, तिथेही गेलो. तिथं आता सध्या सप्ताह चालू आहे, तर लेक म्हणजे मस्त एन्जॉय करत होते. असा होता आजचा दिवस. फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.